आपण बघतो एकदम इझी सॉफ्ट अँड स्पंजी रवा केक. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण 1 कप रवा, अर्धा कप साखर, दूध टाकून आपण बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बॅटर व्यवस्थित मिक्स करून साधारण 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 15-20 मिनटानंतर आपण सगळं बॅटर मिक्सरमध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव कप कस्टर्ड पावडर, पाव कप मिल्क पावडर आणि पाव कप तूप घालून आपण मिश्रण व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. बॅटर थोडं घट्ट वाटत होतं, त्यामुळे पुन्हा त्यात थोडंसं दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर टूटी फ्रुटी आणि व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे. त्यानंतर टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून आपण बेकिंग सोडा टाकला आहे. त्यावर थोडं लिंबू पिळून बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. सगळं बॅटर टीनमध्ये टाकून पाऊण तासासाठी आपण केक बेक करून घेणार आहे. पाऊण तासानंतर तुम्ही बघू शकताय केक एकदम छान बेक झालेला आहे. थंड झाल्यावर सगळ्या साईड काढून घेतलेल्या आहे आणि केक टीनमधून आपण केक बाहेर काढून घेतलेला आहे. त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे. बघू शकता एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असा आपला रवा केक तयार आहे.